मी सुवर्णा जोशी. दुपारचे 4 वाजलेत. सुरुवातीला बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये आज ठाकरे या चित्रपटाचा शो होता आणि तो पाहण्यासाठी गेलेल्या छगन भुजबळांचं शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं. तुतारी वाजवून भुजबळांचं स्वागत करण्यात आलं. नाशिकमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते या शोला उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. लक्ष्मण, काय सांगाल? नाशिकमध्ये ठाकरे सिनेमाचा शो बघायला छगन भुजबळ गेले होते. कसं होतं तिथलं वातावरण? जंगी स्वागत भुजबळांचं करण्यात आलं असं दृश्यांमध्ये दिसतंय. निश्चित राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून आज नाशिकमध्ये छगन भुजबळांनी ठाकरे चित्रपट बघितलेला आहे आणि विशेष म्हणजे ठाकरे चित्रपट बघण्यासाठी आलेल्या भुजबळांचं शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. आणि या ठाकरे चित्रपटानंतर छगन भुजबळ यांचं मनपरिवर्तन होईल आणि ते पुन्हा शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतील असा विश्वास त्यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला. आणि भुजबळ आपल्या सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट बघण्यासाठी सिनेमागृहामध्ये दाखल झालेले आहे. आजच्या या चित्रपटासाठी त्यांनी शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांना देखील निमंत्रित केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही पदाधिकारी होते. शिवसेनेचे देखील बाळासाहेबांबरोबरच्या शिवसैनिकांनी काम केलं. त्यातले ज्येष्ठ शिवसैनिक आज भुजबळांबरोबर या चित्रपटगृहामध्ये देखील हजर झालेले आहे. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी जरी नसले तरी बाळासाहेबांबरोबरचे जे शिवसैनिक होते ते आजचा हा चित्रपट बघण्यासाठी भुजबळांबरोबर या चित्रपटगृहामध्ये आलेले आहे. या चित्रपटानंतर बघितल्यानंतर भुजबळ काय प्रतिक्रिया देतात हे बघणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे. मात्र भुजबळांच्या स्वागतासाठी शिवसेनेने जे काही स्वागत केलं ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी त्यामुळे आजचा हा चित्रपट जो आहे तो शहरात चर्चेचा विषय ठरतोय. नक्की लक्ष्मण, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. खरं तर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच शिवसैनिकांकडून संजय राऊतांकडून सगळ्यांकडूनच हे सांगितलं जात होतं की सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांना हा चित्रपट दाखवला जाईल आणि त्याप्रमाणे आजचा हा चित्रपट नाशिकमध्ये जरी दाखवला गेला असला किंवा तो बघितला गेला असला तरी चर्चा तर अर्थात होणारच.